मनसेने उमेदवार दिल्यानंतर राज्यामध्ये महायुतीचं जे प्राबल्य आहे ते कमी होऊ शकतं। कारण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनं प्रत्येक घराघरात मुख्यमंत्र्याचं वजन वाढलेलं आहे। प्रत्येक घर मनसे 100% ह्या महायुतीचे कमीत कमी 50 ते 60 आमदार पाडू शकतात। त्यामुळे आमदार बदली होतो हे कल्याणगामीचं वैशिष्ट्य खास आहे। कारण भाजपपेक्षा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मताधिक्य जास्त निर्माण झालेलं आहे। कारण जे काही लढाई होणार आहे ती फक्त सुभाष गणू भोईर माजी आमदार आजी आमदार राजूरतन पाटील यांच्यातच चुरशीची लढत होणार आहे। लोकसभेमध्ये मनसेचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनी प्रामाणिक काम केलं असेल तर राजू दादा पाटील हे निवडून येऊ शकतात। 14 गावाचा जो डम्पिंगचा प्रश्न असेल, 14 गावाचे महानगरपालिकेत नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा प्रश्न असेल, त्यामध्ये राजू पाटील यांची भूमिका खूप महत्वाची होती। विकासक राजूदा पाटील यांच्या वरती नाराज आहेत आणि त्या नाराजीचा सूर कुठेतरी वेगळ्या प्रकारात उगवतोय का? शिंदे गटावर नाराज असल्या कारणानं राजू पाटीलला पण ह्या नाराजीचा फटका बसू शकतो। आणि राजू पाटील जरी आता आजी आमदार असतील परंतु पुढे आमदार होतील याची शाश्वती सांगू शकत नाही। कारण पुढचा बल्लाढ्य उमेदवार माजी आमदार सुभाष गणू भोईर आहे। आपलं पुन्हा एकदा सिद्धेश्वर वार्ता न्यूज मध्ये स्वागत आहे। मी अर्थातच बालासाहेब कांबळे। कारण कालच मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक झाली आणि विद्यार्थी सेनेने युवा विद्यार्थी सेनेनं बाजी मारलेली आहे। 10 पैकी 10 जागा ह्या जागेवरती सुवर्ण अक्षराने नाव कोरलेलं आहे। आणि विरोधी पार्टी जे विरोधक होते अखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांना एकही जागा एकही खातं उघडता आलेलं नाही। आणि हाच मॅटर हायकोर्टात गेला होता परंतु हायकोर्टाने सुद्धा त्याच दिवशी तो निकाल दिलेला आहे आणि निवडणूक लांबणीवर पाडावं असं त्यांचं मत होतं। परंतु ते हायकोर्टाने तात्काळ निर्णय घेऊन त्या निवडणुकीचा निकाल काल परवा डिक्लेअर केलेला आहे। आणि ह्याच अनुषंगाने यामध्ये शिंदे गट किंवा भाजपा गट हे निवडणूक लढलं नव्हतं अशी माहिती समजलेली आहे। परंतु हा धक्का भाजपाला किंवा महायुतीला धक्का म्हणता येऊ शकतो। कारण हे निवडणुकीचं रणधुमाळी आणि ह्याचं निवडणुकीमध्ये युवा सेनेनं जे आपल्या मताधिक्यावर प्राबल्य मिळवलं आहे आणि 10 पैकी 10 जागा मिळवल्यानंतर आज जे महाविकास आघाडीचं पारड जड झाल्याचं दिसून येतंय। परंतु एकीकडे विधानसभेचं निवडणुकीचं रणधुमाळी आता मला वाटतंय काल परवाच प्रत्येक पक्षाची निवडणूक प्रत्येक पक्षाचं मत निवडणूक आयोगाने घेतलं होतं। आणि यामध्ये महाविकास आघाडी किंवा इतर पक्षांनी फक्त एकत्र निवडणूक घ्या असं निवडणूक आयोगाला संबोधलं होतं, निवडणूक आयोगाला मत आपलं प्रकट केलं होतं। परंतु यामध्ये भारतीय जनता पार्टीनं टप्प्याटप्प्याने निवडणूक घ्या असं म्हटलं होतं। आणि त्या आशिष शेलार जे आहेत ते भाजपाचे आमदार आहेत त्यांनी निवडणूक आयोगाला विनंती केलेली आहे की आता हे लोकसभेमध्ये जे मतदाराला आपण ज्या सुविधा दिल्या होत्या त्या सुविधा अपुऱ्या होत्या। कारण भर उन्हामध्ये टेंट नव्हता, पाण्याची सुविधा नव्हती किंवा मोबाईल त्यांना सोबत घेऊन जाणं, ह्या सगळ्या त्रुटी काढून त्यांनी त्या त्रुटीचं अवलोकन केलं होतं। आणि ह्याची दखल मला वाटतं निवडणूक आयोगाने घेतलेलीच आहे। आणि मला वाटतं पुढच्या वीक मध्ये निवडणूक आयोग हे पत्रकार परिषद घेऊ शकतं आणि तात्काळ पुढच्या 10 तारखेपर्यंत आपल्या राज्यामध्ये आचारसंहिता लागू शकतात। त्या अनुषंगाने प्रत्येक पक्षाने आपली मुठ बांधणी केलेली आहे, मोर्चे बांधणी केली आहे आणि आपली कंबर कसलेली दिसून येते। आणि त्याच अनुषंगाने सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथराव संभाजी शिंदे यांनी पूर्ण महाराष्ट्र पिंजून काढलेला आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेनं प्रत्येक घराघरात मुख्यमंत्र्याचं वजन वाढलेलं आहे। प्रत्येक महिला ही मुख्यमंत्र्याला जवळून पाहते की माझा भाऊ लाडका भाऊ आता निवडणूक कोणत्या प्रकारचे नियोजन करतं हे त्या बहिणींना आवडतं की न आवडतं, हे आता बहिणी त्यांना मतदान करतात की न मतदान करतात हे पाहणं तितकं महत्वाचं ठरणार आहे। परंतु आज आपण कल्याण ग्रामीण विधानसभेचं रणधुमाळी हे पाहणार आहोत, कशी रंगणार आहे रणधुमाळी। कारण कल्याण ग्रामीणचा इतिहास असा आहे की प्रत्येक पंचवार्षिक निवडणुकीमध्ये आमदार जो असतो, जे आमदार असेल ते आमदार बदली होतो, हे कल्याण ग्रामीणचं वैशिष्ट्य खास आहे। कारण इथं कोणत्याही पक्षाचं प्राबल्य होऊ शकलेलं नाही। कारण 2009 मध्ये रमेश रतन पाटील हे निवडून आले होते, 2014 ला सुभाषजी भोईर हे निवडून आले होते, प्लस 2019 ला
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे मनसे नेते राजूदादा पाटील हे निवडून आले होते आणि आता 2024 ला सुद्धा आमदार बदली होऊ शकतात, हे भाकीत खरं आहे. कारण येणाऱ्या निवडणुकीचा कार्यकाळ असा आहे की या शिंदे गटामध्ये कल्याणगामींचा आपण लेखाचोखा बघतोय. कल्याणगामीमध्ये शिंदे गटात सुद्धा 4 ते 5 उमेदवार, इच्छुक उमेदवार आपल्या मैदानात उतरण्याची तयारीमध्ये आहेत. परंतु त्यामध्ये सन्माननीय जे काही माजी उपमहापौर रमाकांत मडवी आहेत, त्यामध्ये महेश पाटील आहेत, प्लस त्यामध्ये राजेशजी मोरे आहेत, त्यामध्ये अर्जुनभाई पाटील आहेत, असे 4-5 नगरसेवक असतील, माजी सरपंच असतील किंवा कल्याण तालुका संघटक असतील किंवा तालुका प्रमुख असतील, त्यांच्याकडे पद आहे. पण हे इच्छुक असून सुद्धा जोपर्यंत शिंदे गट म्हणजे सन्मान्य खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे जोपर्यंत हे भाकीत पूर्ण ओपन करत नाहीत, गोपनीय गुप्त वार्ता ओपन करत आहेत, तोपर्यंत शिंदे गटाचं या ठिकाणी उमेदवार ठरू शकणार नाही. परंतु जर सन्मान्य मुख्यमंत्री महोदयाच्या वर्षा बंगल्यावरती ज्यावेळेस मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी 1 घंटा चर्चा केली होती, त्या चर्चेचं आता भाकीत पुढं निर्माण होतोय का? कारण मनसे प्रमुख राज ठाकरे हे 288 नाही पण 180च्या आसपास निवडणूक लढू शकतात, निवडणूकचे उमेदवार देऊ शकतात. परंतु मनसेने उमेदवार दिल्यानंतर राज्यामध्ये महायुतीचं जे प्राबल्य आहे ते कमी होऊ शकतं. कारण मनसेचे जे काही उमेदवार आहेत ते मराठी मतं खाऊ शकतात आणि त्या मराठी मतं खाल्ल्यानंतर ह्या भाजपा महायुतीला त्याचा फटका बसू शकतो. म्हणून महायुती म्हणजे त्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील, चाणक्य नीती त्यांचे राजकीय चाणक्य त्यांना म्हणले जातं, संबोधले जातं. त्यामध्ये माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कुठला तरी निर्णय घेणार आहेत. कारण त्यांचं पारडं महाराष्ट्रामध्ये जड झालेल्या भाजपपेक्षा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मताधिक्य जास्त निर्माण झालेलं आहे. कारण प्रत्येक घराघरामध्ये लाडकी बहिणींना त्यांना त्या भावाला मतदान देतील असं बाकी तर बोललं तर वावगं ठरणार नाही. परंतु ह्यामुळं भाजपाला कुठंतरी कमी मत भेटू शकतात, कमी आमदार निवडून येऊ शकतात. कारण भाजपाचे ते 6 आमदार होते राज्यामध्ये. परंतु आता मनसेनं जर उमेदवारी लढली किंवा मनसेने सेपरेट उमेदवारी लढली तर मनसे 100% ह्या महायुतीचे कमीत कमी 50 ते 60 आमदार पाडू शकतात. त्यामुळे हा लॉस होता कामा नये याकरिता माननीय मुख्यमंत्री असतील, सामान्य माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतील किंवा दुसरे अजितदादा पवार महोदय मंत्री असतील, हे कुठला तरी निर्णय घेतील व्यवस्थित. आणि मला तर वाटतंय भाजपाच्या माध्यमातून, शिंदे गटाच्या माध्यमातून किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या माध्यमातून मनसेला सोबत घेतील. कारण मनसेला सोबत न घेतलं त्याचं नुकसान होणार आहे आणि तो नुकसान एक नाही तर 50-60 आमदार ते पाडू शकतात. पण पाडण्यापेक्षा त्यांना 20 ते 25 जागा मिळून दिल्या तर ह्या ठिकाणी, कारण मनसे सोबत आल्यानंतर यांचं जे मताधिक्य आहे आणखी ते टक्केवारी वाढणार आहे मतदानाची. त्यामुळे मनसेला कल्याणगामींचा इतिहास आहे. जोपर्यंत मनसेची महायुतीमध्ये समाविष्ट होत नाही तोपर्यंत कल्याणगामींचा शिंदे गटाचा उमेदवार डिक्लेअर होणार नाही. आणि डिक्लेअर झाला तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार नेते राजूदादा पाटील यांना कल्याणगामींमधून उमेदवारी मिळू शकते. हे इच्छुक उमेदवार आहेत पण इच्छुक उमेदवाराला नाराज करायचं नाही. त्यामुळे ही गुप्त वार्ता ही 100% खरी आहे. परंतु तुम्ही तयारीला लागा असं विधान लोकसभेचे सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी इच्छुक उमेदवाराला बोललेले आहेत. परंतु इच्छुक उमेदवार सुद्धा आपली बॅनरबाजी कल्याणगामीन असेल, 14 गाव असेल, 14 गाव असतील, 27 गाव असतील किंवा इकडले 22 गाव असतील किंवा शहर भाग असेल डोंबिवलीचा, त्या विभागामध्ये, त्या क्षेत्रफळामध्ये, त्या बॉर्डरमध्ये यांचे मोठमोठे बॅनर आपण बघितलेले आहेत. आणि बॅनर झळकल्यामुळं कोण रमाकांत मडवी माजी उपमहापौर, कोण सभागृह नेता किंवा कोण शहर प्रमुख डोंबिवलीचे राजेश मोरे, कोण तालुका संघटक अर्जुनभाई पाटील, कोण तालुका प्रमुख महेशभाई पाटील, हे त्यांनी बॅनरबाजी करून आपल्या नावाचं नावलौकिक कमवलेलं आहे. परंतु जोपर्यंत शिंदे गट यांना 100% निकाल देत नाही, कारण उमेदवारी डिक्लेअर करतात तोपर्यंत हे ऑक्सिजनवरती आहेत. आणि जे पक्षाने निर्णय दिला आहे त्या निर्णयाचं ते स्वागतच करतील असं आपल्याला
प्रतिक्रिया सुद्धा महेश भाईने दिली होती, अर्जुन भाईने सुद्धा दिली होती. सन्माननीय राजेश मोरे इतर पक्षाला, इतर प्रतिनिधींना, इतर पत्रकारांना त्यांनी बाईट पण दिली होती. असो, कारण ह्यामध्ये जर मनसेला राजू पाटील यांना जर शिवशिंदे गटाने सपोर्ट दिला, पाठिंबा दिला किंवा महायुतीमध्ये समावेश झाले तर कमीत कमी 22 जागा ते देऊ शकतात, 22 ते 25 जागा. आणि त्या 25 जागेवरती समाधान यांना मानावं लागेल. आणि त्यापैकी ही मनसेची एकमेव जागा आहे जी एकमेव आमदार निवडून आलेत. कारण मनसेचं जे काही प्राबल्य आहे ते राज ठाकरेमुळे आहे. आणि राज ठाकरेचे एकमेव आमदार हे राजूदा पाटील कल्याण ग्रामीणचे आमदार एकमेव ठरले होते. परंतु आता जे महत्वाचं म्हणजे जे 2014चे आमदार होते सुभाषजी भोईर यांचा यांची निवडणूक म्हणजे यांना जो काही निर्णय दिलेला आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने आणि किंवा मातोश्रीहून त्यांची उमेदवारी डिक्लेअर केलेली आहे, त्यांना उमेदवारी दिलेली आहे. आणि त्यांनी आतापासूनच नाही, गणपती बाप्पा किंवा इतर अगोदर ते सण उत्सव झाले त्याच्या अगोदरपासून त्यांनी बॅनरबाजी केलेली आहे. आणि त्यांची मशालीचं गोपनीय काम सुरुवात कधीच झालेली आहे. आणि गोपनीय ते प्रचारामध्ये त्यांचं नावलौकिक आहे. प्रचारामध्ये ते परिपूर्ण काम करतात. त्यांचे जे चिरंजीव आहेत सुमित भोईर यांचं काम खूप वाखाणण्यासारखं आहे. आणि त्यांच्या अनुषंगानेच आता जे काही लढाई होणार आहे ती फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणजे सुभाष गणू भोईर माजी आमदार आणि आताचे आमदार आजी आमदार राजू रतन पाटील यांच्यातच चुरशीची लढत होणार आहे. आणि ह्या लढतीमध्ये खासदार श्रीकांत शिंदे यांचा पाठिंबा असल्या कारणानं ही लढत अति तटीची होणार आहे. ह्या लढतीमध्ये मोठं मताधिक्य कोणत्या पक्षाला भेटतं? खरंच लोकसभेमध्ये मनसेचे जे काही पदाधिकारी असतील त्यांनी प्रामाणिक काम केलं असेल तर राजू दादा पाटील हे निवडून येऊ शकतात. परंतु ह्यामध्ये जे काही नाराजी उद्भवणार असणार आहे ह्या 4-5 इच्छुक उमेदवारांमध्ये, त्या इच्छुक उमेदवाराची नाराजी डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कशी दूर करतात ते पण खूप महत्वाचं आहे. परंतु त्या अनुषंगाने या कल्याण ग्रामीणमध्ये 14 गावाचा जो प्रश्न असेल, 14 गावाचे महानगरपालिकेत नवी मुंबई महापालिकेत समावेश करण्याचा प्रश्न असेल, त्यामध्ये राजू पाटील यांची भूमिका खूप महत्वाची होती. आणि राजू पाटील जे आमदार आहेत कल्याण ग्रामीणचे, त्यांनी वाखाणीचं काम केलेले, त्यांनी महत्वपूर्ण निर्णय घेतलेला होता. आणि ठाणे महापालिका असतील, जे सन्माननीय मुख्यमंत्री असतील, नगरविकास मंत्री एकनाथराव संभाजी शिंदे असतील किंवा डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे असतील खासदार, यांच्यासोबत मिटिंग घेऊन त्यांचं 14 गावाचं चांगलं व्हावं यासाठी त्यांनी अतोनात प्रयत्न केलेत. आणि रायगडचा डम्पिंग ग्राउंड साठी सुद्धा त्यांनी प्रयत्न केले होते. परंतु ठाणे महापालिकेचं जे डम्पिंग ग्राउंड आहे, डम्पिंग ग्राउंडला स्थानिकांना विरोध केल्यानंतर तो विरोध शमवलेला आहे. त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या, जे काही अटीतटी होत्या, त्या अटीतटी महानगरपालिकेने मान्य केलेल्या आहेत. हे राजू पाटील यांच्यामुळे मान्य केलेले आहेत. परंतु आता ह्यामध्ये सुभाष गणू भोईर यांनी 2014 मध्ये सुभाष गणू भोईर जे माजी आमदार आहेत त्यांना 2019ला कमिटमेंट केलं होतं. एबी फॉर्म भेटला सुद्धा होता आणि कमिटमेंट करून सुद्धा त्यांनी मातोश्रीवरती छानसं नियोजन सुद्धा केलं होतं. परंतु एकनाथराव संभाजी शिंदे आणि त्यांचे चिरंजीव खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथराव शिंदे यांनी नियोजन करून तो एबी फॉर्म पाठी घ्यायला लावला. आणि एबी फॉर्म रमेश सुकऱ्या म्हात्रे यांना दिल्यानंतर तिथं थोडी नाराजी व्यक्त झाली. कारण नाराजी व्यक्त झाल्यानंतर सुभाष भोईर हे नाराज झाले आणि नाराजीला सूर वेगळ्या प्रमाणात उगारला. पण उगवल्यानंतर जे काही पराभूत झाले रमेश सुकऱ्या म्हात्रे हे थोडक्या मतांनी पराभूत झाले होते. कारण शेवटी काय राजकारण आहे, हार जीत ही होतेच. आणि ती हार त्यांनी पचवल्यानंतर खरं तर ती जीत ही खरं तर सुभाष भोईर साहेबांची होती. सुभाष भोईर आमदार झाले असते, परंतु त्यांना एबी फॉर्म पाठी घेतल्यानंतर त्यामध्ये वेगळ्या प्रमाणात सूर निर्माण झाला, नाराजी व्यक्त झाली. आणि नाराजी व्यक्त केल्यानंतर आता 2024 ही निवडणूक येते आणि 2024 मध्ये सुभाष गणू भोईर हे यांचं प्राबल्य जड होतं का? कारण यांच्याकडं साम दाम दंड भेद सर्व त्या बाजू आहेत. राजकीय अनुभव मोठा आहे. प्रत्येक दिवा प्रभाग असेल, दिवा प्रभागामध्ये कमीत कमी 10 ते 12 नगरसेवक आहेत आणि एक प्रभाग समिती आहे. प्रभाग समितीमध्ये त्यांचं मोठं मताचं प्राबल्य आहे. नाते आहेत, गोते आहेत, स्नेही आहेत, मित्र आहेत. त्या मानुषंगाने जे काही
स्थानिक आमदार राजूदादा पाटील आहेत यांच्या यांनी सुद्धा अनेक तिथल्या जे विकासक आहेत विकासकाला मोठं प्राधान्य दिलं होतं, परंतु काही विकासक राजूदादा पाटील यांच्यावरती नाराज आहेत आणि त्या नाराजीचा सूर कुठेतरी वेगळ्या प्रकारात उगवतोय का? कारण नाराजीचा सूर उगवल्यानंतर यामध्ये राजू पाटील यांना ते पराभवाची धूळ जातात का, हे पण खूप पाहणं महत्वाचं आहे. कारण आडूळ ढोकळीचे कुणाल पाटील आता यांच्यासोबत नाहीत असं समजतंय. कारण आडूळ ढोकळी 2019ला जे कुणाल पाटीलचा फोटो फ्रेम खूप मोठा गाजला होता, त्यांची गळाभेट खूप मोठी गाजली होती आणि त्या गळाभेटीनंतर आद्यापर्यंत कुणाल पाटील यांचं नाव दिसत नाही. कारण कुणाल पाटीलचं काय झालं माहित नाही, पण तो कुणाल पाटील यांच्यावर नाराज आहेत का असंही समजतं. असो, कारण हे राजकीय वार्तालाप आहे, राजकीय वार्तालाप केल्याशिवाय कुठल्या गोष्टी होत नाहीत. परंतु आता सुभाष भोईर यांचं राजकीय अनुभव आहे तो राजकीय अनुभव खूप मोठा आहे. कारण ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक आणि नगरसेवक पासून त्यांनी महानगरपालिका असेल, आता विधानसभा त्यांनी गाजवली होती आणि अनेक कामं करून त्यांनी विधान परिषद मध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने ते विधान परिषदेचे सुद्धा आमदार होऊन गेलेले आहेत. आणि त्यांचा राजकीय आणि जे प्रशासनावरती जो वचक आहे, जो दबाव आहे, जरब आहे आणि ती खूप मोठी जरब आहे आणि त्या अनुषंगाने ते आता सुद्धा अनेक विकास कामं करतायत. कारण प्रत्येकाला मदत करणं, प्रत्येकाची सुखदुःखात साथ देणं हे सुभाषजी भोईर साहेबांचं काम खूप मोलाचं काम आहे. त्यांच्याकडं ते चातुर्य आहे आणि त्या अनुषंगाने इतर जे पट्टा आहे, आगरी बांधव आहेत, आगरी बांधवाच्या माध्यमातून त्यांची पूर्ण फळी बांधीव आहे. कुठलाही विकासक असेल, कुठलाही स्थानिक नगरसेवक असेल किंवा समाजसेवक असतील किंवा स्थानिक भूमिपुत्र असतील, यांच्या प्रश्नासाठी ते हिरिरीनं पुढाकार घेतात. अनेकाचे प्रश्न त्यांनी मार्गी लावलेले आहेत आणि आता पाठीमागे जे राजकारण झालं ते राजकारण तो होता कामा नये, परंतु झालं. परंतु त्यामध्ये त्यांनी खूप मोठा लॉस सुद्धा सहन केलेला आहे असं काही समजतं. असो, कारण राजकारण हे राजकारणाचं आपण वार्तालाप करतोय, या अनुषंगाने आता जे सुभाष भोईर आहेत, सुभाष भोईरचं जे मताधिक्य होतं त्यावेळेस त्यांना 84,110 वोट मत पडले होते आणि त्यामध्ये माजी आमदार रमेश रतन पाटील यांना 39,878 मत पडली होती. त्यांचं प्राबल्य होतं 14,212 या मतांनी त्यांना विजयी धुरा सांभाळली होती, मताधिक्य गाजवलं होतं. आणि मी त्या ठिकाणी होतो ज्यावेळेस निवडून आले होते, त्यावेळेस सन्माननीय मातोश्रीवरून सन्माननीय माजी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांचं त्यांनी स्वागत केलं होतं की अभिनंदन सुभाषजी, खूप मोठ्या मताधिक्याने तुम्ही निवडून आलात. आणि त्यावेळेस जी संघटना होती, संघटना एकात्मक संघटना होती. परंतु आता सुद्धा कारण शिंदे गटावरती अनेक लोक नाराज आहेत, पण ती नाराजी व्यक्त करत नाही आणि ती नाराजीचा सूर ह्या बाजूनं उद्धव बाळासाहेब ठाकरे या गटाकडे जाऊ शकतो. कारण कालच जी काही बातमी होती, सततगाव सर्वपक्षीय विकास हक्क सर्वेक्षण समिती होती, त्या समितीचे अध्यक्ष हे सन्माननीय खासदार भिवंडीचे खासदार बाळामामा म्हात्रे हे झालेले आहेत. आणि हा धक्का शिंदे गटाला खूप मोठा धक्का आहे. कारण या अगोदर जे गंगारामजी शेलार होते अध्यक्ष, ते अध्यक्ष आता अध्यक्षपद हे महाविकास आघाडीकडे आल्यानं हे शिंदे गटाची मोठी गोची ह्या कल्याण ग्रामीणमध्ये होऊ शकते. जर शिंदे गटाने उमेदवार नाही दिला, त्याही मध्ये ते नाराजीचा सूर उगवू शकतो. ठीक आहे, त्यामध्ये काही नाराजी होणार नाही. कुणाला महापालिका भेटेल, कुणाला महापौरपद भेटेल, कुणाला स्टँडिंग भेटेल, कुणाला स्वीकृत नगरसेवक भेटेल. परंतु हा सूर जे काही प्रॉमिस केलं होतं सन्माननीय मुख्यमंत्री महोदयानं, ते प्रॉमिस अचीव्ह करू शकत नाहीत असं तरी सध्या चित्र स्पष्ट होत आहे. त्या मानामुळे आता ही जी निवडणूक आहे, ही निवडणूक चुरशीची होणार आहे. इथं महाविकास आघाडीचा प्राबल्य दावेदार निवडून येऊ शकतो. कारण शिंदे गटामध्ये एकतर नाराजीचा सूर आणि नाराजी सूर असल्या कारणानं महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जे उमेदवार असतील, राजूदा पाटील हे उमेदवार असू शकतात किंवा त्यांचे बंधू विनोद रतन पाटील हे सुद्धा असू शकतात. कारण मधली गुप्त वार्ता अशी आहे की राजू रतन पाटील हे निवडणूक लढवू शकत नाहीत, कारण त्यांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला असं समजतं. सिद्धेश्वर वार्ता न्यूज ही या बातमीची वृत्ताची पुष्टी करत नाही, परंतु हाती लागलेली माहिती अशी आहे की त्यांचे बंधू विनोद रतन पाटील हे निवडणूक लढू शकतात असं मत आपण सिद्धेश्वर वार्ता न्यूजच्या माध्यमातून बोलतोय. पण राजकीय चाल ही मनसे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची आहे. कारण जोपर्यंत पत्ता ओपन होत नाही तोपर्यंत कुठलाही उमेदवार ठरू शकत नाही. परंतु लढाई ही
अतितटीची असणार आहे. त्यामध्ये नारेचा सूर उगवणार आहे. त्यामध्ये जे काही आता आजी माजी नगरसेवक असतील, आजी माजी सरपंच असतील, आजी माजी सभापती असतील, हे खूप नाराज आहेत शिंदे गटावरती, अशी सुद्धा बातमी आहे. शिंदे गटावरती नाराज असल्या कारणानं राजू पाटीलला पण ह्या नाराजीचा फटका बसू शकतो. आणि राजू पाटील जरी आता आजी आमदार असतील, परंतु पुढे आमदार होतील याची शाश्वती सांगू शकत नाही, कारण पुढचा बलाढ्य उमेदवार हा माजी आमदार सुभाष गणू भोईर आहेत, हे राजू पाटील सुद्धा माहिती आहे. परंतु आता ही लढाई अतितटीची झाल्यानंतर आता पुढं निवडणूक लागतील. निवडणूक लागल्यानंतर मोठं प्राबल्य कोणता पक्ष निवडून आणतो, कोणत्या पक्षाला प्राबल्य मिळेल. आणि आपण ज्यावेळेस बातमीचं वार्तांकन केलं होतं, ज्यावेळेस कल्याण ग्रामीणचा खरा पालिकेला कोणाचा किंवा कल्याण ग्रामीणचा आमदार कोण म्हणू शकतो, तर सुभाष भोईर यांना खूप मोठं मताधिक्य मिळत आहे. आणि त्या अनुषंगाने आपण ते मताधिक्य स्क्रीनवर टाकू शकतो. कारण सुभाष भोईरला जे काही नाराज आहेत, जे काही शिंदे गटात नाराज आहेत, ते नाराज तिकडे जाऊ शकतात आणि त्यांचं मताचं प्राबल्य तिकडे निर्माण होऊ शकतो. कारण 5.5 लाख वोटिंग आहेत आणि आता 15,000 वोटिंग वाढली असेल नवीन मतदारांची. पण त्यामध्ये 5.5 लाख वोटिंग मध्ये जो विन होईल आमदार, तो आमदार 1.5 लाखाच्या आसपास किंवा 1 लाखाच्या आसपास मत जो भेटेल त्याला भेटतील, तोच आमदार निवडून येऊ शकतो. पण आता ज्यावेळेस बाळामामा म्हात्रे यांनी महाविकास आघाडीमध्ये खासदारपद भेटल्यानंतर त्यांना मला वाटतंय केंद्रामध्ये पण कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या माध्यमातून सदस्यपद पण सुद्धा भेटलेलं आहे. आणि आता सत्तागाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून त्यांना ते अध्यक्ष पद भेटल्यानंतर सत्तागावाची कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत समाविष्ट केलीत, बरोबर आहे. परंतु ज्या वेळेस देवेंद्र फडणवीस साहेबांनी, ज्यावेळेस ते नगरविकास मंत्री होते, ज्यावेळेस ते मुख्यमंत्री होते, त्यांनी सत्तागावाची स्वतंत्र नगरपालिका आपण ओपन करून देऊ किंवा सत्तागावाला स्मार्ट सिटी बनवून देऊ असं त्याने भाकीत केलं होतं, प्रॉमिस केलं होतं. पण ते प्रॉमिस अचीव्ह न केल्यामुळं सत्तागावाच्या सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीचे जे पदाधिकारी आहेत ते नाराज झालेले आहेत. आणि आपण बघितलं, आपण ती बॅनर लावलं होतं, आता बस, आता आमचं ठरलं. ह्या अनुषंगाने ती बातमी सुद्धा आपण वार्तांकन केलं होतं. त्या बातमीचं वार्तांकन केल्यानंतर अनेक सत्तागावातले जे स्थानिक भूमिपुत्र आहेत, जे रोजगाराला संधी नाही, त्यांचं ज्यांनी बिल्डरने घर बांधले त्याचं रजिस्ट्रेशन नाही, रजिस्ट्रेशन न झाल्यामुळे त्या अनेक भूमिपुत्रांनी गळफास घेण्याची वेळ आलेली आहे, हे जे सत्यवान म्हात्रेने स्पष्ट केलं होतं. परंतु आता सत्तागाव सर्वपक्षीय हक्क संरक्षण समितीने जो निर्णय घेतला, तो निर्णय खूप मोठा निर्णय. आणि हा निर्णय स्थानिक कल्याण ग्रामीण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्या निर्णयाचं खूप मोठं स्वागत हा महाविकास आघाडीकडे होऊ शकतं. आणि हे शिंदे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला ह्याचा फटका बसू शकतो, हे बोललं तर वावगे ठरणार नाही. परंतु आता ही कल्याण ग्रामीणची जनता ती खूप सुज्ञ आहे, मतदार सुज्ञ आहे. आणि जरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना चालू केली असेल, परंतु आता त्या अक्षय शिंदेचा जो एन्काउंटर झाला, त्या एन्काउंटरमुळे यांनी लोकांनी भावनिक आव्हान केलं, निर्णय झाला, न्याय झाला. परंतु हा कोर्टाचा न्याय नव्हता, हा जे एन्काउंटर केले त्या पोलिसांचा न्याय होता. आणि अनेक IAS IPS अधिकाऱ्यांनी हे सांगितलेलं आहे की प्लॅनिंग करून केलेला एन्काउंटर आहे. परंतु अक्षय शिंदे हा नराधम आहे, हा नराधमाला फाशी झालीच पाहिजे होती, परंतु फाशी न होता त्याचं एन्काउंटर केले. पण ह्या अनुषंगाने सुद्धा एकनाथ शिंदे यांचं घराघरात नाव पोहोचलेलं आहे. परंतु आता ह्या राजकीय तराजूमध्ये कोणाचं पाडं जड होतंय आणि कोणाचं पाडं हलकं होतंय हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. कल्याण ग्रामीणचा जो इतिहास आहे, आपण इतिहास मांडलेला आहे आणि त्याच इतिहासाच्या अनुषंगाने आपण ह्या राजकीय पटलावरती जो राजकीय पराक्रम चालू आहे, त्या पराक्रम हा पराजयाच्या वेळ जातो की पराजयामध्ये समाविष्ट होतो, किंवा जो महाविकास आघाडीला प्राबल्य मिळतं की शिंदे गटाच्या किंवा मनसेचा आमदार निवडून येतं, हे पाहणं तितकंच महत्वाचं ठरणार आहे. परंतु आमदार बदली होणार एवढं मात्र नक्की. तसे बांधवनो, आपल्याला हे बातमीचं वार्तांकन आवडल्यास आपल्या चॅनलला तुम्ही लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट करायचू नका. पाहत राहा फक्त आणि फक्त सिद्धेश्वर वार्ता न्यूज आपल्या YouTube चॅनलवर.